आधीच काही YouTubeने नवीन युट्यूबरची कमी वाट लावलेली नव्हती. त्यात YouTubeने सकाळी-सकाळी एक नवीन अपडेट घेऊन आलेला आहे, की त्या अपडेटने तर नवीन युट्यूबरची म्हणजे डायरेक्ट पूर्णपणे वाट लावण्याचं काम चालवलेलं आहे. कारण आतापर्यंत नवीन युट्यूबरला चॅनल चालू केल्यानंतर सगळ्यात मोठा जो टास्क होता, तो चॅनल मॉनिटाईज करण्याचा आणि त्यामध्ये जे चॅनल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया होता, तो क्रायटेरिया कंप्लीट करता नवीन युट्यूबरच्या अक्षरशः नाकी 9 येऊन जायचे आणि त्यामध्ये मग त्यांना माझी मदत असायची किंवा त्यांची जी रात्र दिवसाची मेहनत असायची, त्यामध्ये कुठेतरी काही युट्यूबर वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, काही 3 वर्षामध्ये चॅनल मॉनिटाईज करायचे. ज्यांचं लक असायचं ते महिना 2 महिन्यात करायचे. पण ज्यांचं लक नसायचं आणि ज्यांची मेहनत असायची किंवा माझी मदत असायची, ते खूप कष्टाने तो चॅनल क्रायटेरिया पार करायचे. पण आता YouTubeने असा नवीन चॅनल क्रायटेरिया आणलेला आहे किंवा असा नवीन चॅनल मॉनिटायझेशन क्रायटेरिया आणलेला आहे, की नवीन युट्यूबर तो क्रायटेरिया कंप्लीट करता काय करेल म्हणजे मी विचार करू शकत नाही. कारण आतापर्यंत मी तुम्हाला हिंमत देत होती, की तुम्ही चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी हरू नका, तुमच्यामध्ये पेशन्स ठेवा, तुम्हाला मी मदत करेल. पण आता हा असा डबल क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला माहीत असेल, की जेव्हा आपला YouTube चॅनल मॉनिटाईज करायचा असायचा आणि आपण शॉर्टवरती काम करायचो, तर मी तुम्हाला सांगायची, की शॉर्ट थ्रू चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला 3 महिन्यात 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज लागायचे, की त्यावेळेस काय व्हायचा शॉर्ट थ्रू तुमचा चॅनल मॉनिटाईज व्हायचा. आणि जर तुम्ही लाँग व्हिडिओ थ्रू चॅनल मॉनिटाईज करत असाल, तर तुम्हाला लागायचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम. हा वर्षभरात कंप्लीट करावा लागायचा. त्यानंतर तुमचा चॅनल हा लाँग व्हिडिओ थ्रू काय व्हायचा मॉनिटाईज व्हायचा. पण तुम्ही बघू शकता, की हा चॅनल मॉनिटायझेशन क्रायटेरिया कंप्लीट करता म्हणजे जे युट्यूबर असायचे इतके फ्रस्ट्रेट होऊन जायचे, की चॅनल सोडावं की काय किंवा YouTube बंद करावं की काय असा विचार करायचे आणि त्यामध्ये मग कुठेतरी ते म्हणायचे, की तुमचं मोटिवेशन मिळालं, तुम्ही हिंमत दिली आणि आम्ही चॅनल क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी काय करत आहोत, परत मेहनत करत आहोत. तर हे YouTubeचं जे नवीन अपडेट आहे, ते नवीन अपडेट ऐकल्यानंतर माझा नवीन युट्यूबर किती टेन्शन घेणार किंवा किती फ्रस्ट्रेशनमध्ये येणार, हे मी विचार करू शकत नाही. तर YouTubeचा जो नवीन क्रायटेरिया आहे, तो ऐकून घ्या आणि टेन्शन घेऊ नका. त्यासाठी मी तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी पण सांगेल, की नक्की आता हा जो YouTubeने क्रायटेरिया आणलेला आहे, नवीन क्रायटेरिया, तो कसा पार करायचा. पण जो नवीन क्रायटेरिया आहे, तो ऐकून घ्या. आधीचा जो क्रायटेरिया होता, त्याच्या डबल YouTubeने डायरेक्ट क्रायटेरिया केलेला आहे. आता जो सबस्क्रायबर क्रायटेरिया होता, तो शॉर्टसाठी आणि लाँग व्हिडिओसाठी 1000च ठेवलेला आहे, सेम ठेवलेला आहे. तेवढं तरी आपलं नशीब समजायचं. आणि शॉर्ट थ्रू जातं तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचा असेल, तर चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी जेव्हा तुम्हाला काय करायचे 10 मिलियन व्ह्यूज लागायचे 3 महिन्यात, आता 10 ऐवजी डायरेक्ट 20 मिलियन व्ह्यूज लागणार आहे तुम्हाला 3 महिन्यात. म्हणजे 10चे डायरेक्ट 20 केले म्हणजे डबल व्ह्यूज पाहिजे. 10 मिलियनचे होते ते 20 मिलियन व्ह्यूज पाहिजे. त्यावेळेस काय होणार आहे, तुमचा शॉर्ट थ्रू तुमचा चॅनल हा 3 महिन्यात मॉनिटाईज होणार आहे. पण जर तुम्ही लाँग व्हिडिओ थ्रू चॅनल मॉनिटाईज करणार असाल, पहिले लागायचे तुम्हाला 4000 तास वॉच टाईम 1 वर्षात. आता तुम्हाला लागणार आहे 8000 तास वॉच टाईम 1 वर्षात. आता तुम्ही विचार करा, आधी तुम्हाला 4000 कंप्लीट होत नव्हते, आता तुम्हाला 8000 तास वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. आणि आधी तुमचे 10 मिलियन व्ह्यूज कुठेतरी कंप्लीट होत नव्हते 3 महिन्यामध्ये, कसे तरी तुम्ही कंप्लीट करायचे. तर आता ते 20 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करण्याचं जे टास्क आहे, जो टार्गेट आहे, ते YouTubeने आपल्या समोर दिलेलं आहे. आता हे टार्गेट कधीपासून लागू होणार ते पण मी तुम्हाला सांगते. कारण मी तर तुम्हाला सगळ्या नवीन युट्यूबरला हीच रिक्वेस्ट करेल, का YouTubeने हे नवीन अपडेट खरंच आपल्या नवीन युट्यूबरची वाट लावण्यासाठी आणलेलं आहे. आणि ते ह्यामुळेच आणलेलं आहे, की आता YouTubeवरती तुम्हाला माहीत आहे एवढी कॉम्पिटिशन झालेली आहे, एवढी कॉम्पिटिशन झालेली आहे. तर YouTubeला आता फक्त जो व्हॅल्युएबल कंटेंट आहे किंवा जो खरा युट्यूबर आहे, की ज्याची क्वालिटी आहे YouTubeमध्ये, तोच काय करणार आहे, YouTubeने ह्या क्रायटेरिया पार करून YouTubeमध्ये सक्सेस होणार आहे. आणि त्यासाठी YouTubeने हा क्रायटेरिया घेऊन आलेला आहे, का YouTubeला आता कॉम्पिटिशन ही कमी करायची आहे. YouTubeवरती फक्त व्हॅल्युएबल कंटेंट हा काय करायचा आहे, आणायचा आहे. आता तुम्ही बघू शकता 10 ते 15 वर्षापूर्वी YouTubeवरती काय होतं, म्हणजे चॅनल मॉनिटायझेशन क्रायटेरिया नव्हता. ज्यावेळेस मधुरा रेसिपी होत्या किंवा मोठे युट्यूबर मनोज वगैरे होते, त्यावेळेस चॅनल मॉनिटायझेशन क्रायटेरिया नव्हता. म्हणजे 1000 सबस्क्रायबर, 4000 तास वॉच टाईम लाँग व्हिडिओसाठी किंवा शॉर्ट व्हिडिओसाठी 10 मिलियन व्ह्यू असं काहीही नव्हतं. तुम्ही चॅनल चालू केला त्याच दिवसापासून तुमचा चॅनल मॉनिटाईज असायचा आणि अगदी पहिल्या व्हिडिओपासून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात व्हायची. पण त्यानंतर जसं YouTubeला वाटलं, की आता याच्यामध्ये क्रिएटर वाढत आहे, तर YouTubeने हा क्रायटेरिया आणला 4 ते 5 वर्षांनी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईमचा. पण आता YouTubeने बघितलं ह्या 9 ते 10 वर्षामध्ये, की YouTubeवरती इतकी भरमसाठ कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि ती कॉम्पिटिशन कुठेतरी मागे आणण्यासाठी YouTubeने हा डबलचा क्रायटेरिया आपल्यासमोर आणून ठेवलेला आहे. आता बघा हा क्रायटेरिया कधीपासून लागू होणार आहे, तर हा क्रायटेरिया लागू होणार आहे 1 फेब्रुवारी 2027 पासून.
तर आता 1 फेब्रुवारी 2027 पासून चालू होणार आहे हा क्रायटेरिया. म्हणजेच आपल्याकडे 31 जानेवारी 2027 पर्यंत टाईम आहे नवीन युट्यूबरसाठी, की ज्यांनी नवीन YouTube चॅनल चालू केलेलं आहे त्यांनी पटपट काय करायचं आहे, लागल तेवढी मेहनत घ्या, रात्रंदिवस मेहनत घ्या. काय तुम्हाला मदत लागेल ती मला सांगा, मी तुम्हाला मदत करेल आणि तुमचे चॅनल हे 31 जानेवारी 2027 पर्यंत मॉनिटाईज करा. कारण हा क्रायटेरिया आपल्यासाठी थोडा तरी झेपवणारा होता बाबा. पण आता जो नवीन क्रायटेरिया आहे डबलचा क्रायटेरिया, तो आपल्यासाठी झेपवणारा नसेल आणि कदाचित आपल्याकडून चॅनल मॉनिटाईज होईल की नाही हे सांगू शकत नाही. आणि कदाचित आपण मॉनिटाईज करण्याच्या आधीच हिंमत हारून जाऊ कितीही तुम्हाला मोटिवेट केलं तरी. पण टेन्शन घेऊ नका. 31 जानेवारीच्या आधी तुम्हाला रात्रंदिवस स्ट्रगल करायचा आहे आणि तुमचा चॅनल हा मॉनिटाईज करायचा आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते की चॅनल मॉनिटायझेशनच्या सेटिंग आहे, YT स्टुडिओमधल्या सेटिंग आहे, कंटेंट कसा बनवायचा, तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्चिंगमध्ये कसा पाठवायचा, यूट्यूबने आपले व्हिडिओ स्वतः प्रमोट केले पाहिजे की जेणेकरून आपले 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता खऱ्या अर्थाने प्रयत्न करायचा आहे. फेब्रुवारी 2027 नंतर जो मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे तो चेंज होणार आहे. आता चेंज होणार म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सबस्क्रायबर क्रायटेरिया सेम असणार आहे, पण व्ह्यूज असतील किंवा वॉच टाईम असेल ते डायरेक्टली काय होणार आहे, डबल होणार आहे. म्हणजेच आता आपल्याला डबलने मेहनत घ्यावी लागणार आहे किंवा डबलने आपल्याला काहीतरी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून काय करावं लागणार आहे, आपला चॅनल त्यावेळेस मॉनिटाईज करावं लागणार आहे. पण मी आता जेवढे युट्यूबर माझा व्हिडिओ बघत आहे त्यांना सगळ्यांना माझी हीच विनवणी असेल की त्याची वाट बघू नका, तो मॉनिटायझेशन क्रायटेरिया कंप्लीट करण्याची वाट बघू नका. हा जो सोपा मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे तो लवकरात लवकर कंप्लीट करा. त्यासाठी मी तुम्हाला जी ट्रिक सांगितलेली आहे की तुमचे सबस्क्रायबर क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला चॅनल चालू केल्यानंतर फक्त आणि फक्त शॉर्ट व्हिडिओवरती काम करायचं आहे आणि लॉंग व्हिडिओवरती वॉच टाइम कंप्लीट करून घ्यायचा आहे, 4000 तास वॉच टाइम. म्हणजेच बघा, ज्यावेळेस तुम्ही चॅनल चालू कराल, चॅनल चालू केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्यात फक्त सबस्क्रायबर थ्रू तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे शॉर्ट थ्रू. पण ज्यावेळेस तुमचे सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्हाला लॉंग व्हिडिओकडे वळून तुमचे 4000 तास वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अगं तुमचा एक व्हिडिओ हा व्हायरल झाला आणि तो 55 ते 60,000 व्ह्यूज घेऊन आला आणि त्याला ॲव्हरेज वॉच टाइम फक्त 4 मिनिटाचा असला तरी एक व्हिडिओ तुमचा काय करणार आहे, मॉनिटायझेशन क्रायटेरिया हा कंप्लीट करणार आहे. आणि ह्याच पद्धतीने तुम्ही चॅनल मॉनिटाईज हा लवकरात लवकर करून घ्या. ही एकदम सोपी मेथड आहे. आता लॉंग व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बनवायची गरज नाही, कन्सिस्टंटली व्हिडिओ बनवायची गरज नाहीये. पण तुमच्या चॅनलच्या क्रायटेरियाशी रिलेटेड असा एक नीच शोधा, अशी एक ट्रेंडिंग टॉपिक शोधा की ज्यावरती तुम्हाला तुमचा म्हणजे पूर्ण मेहनत द्यायची आहे आणि असा व्हिडिओ बनवायचा आहे की तुम्हाला वाटलं पाहिजे स्वतःच्या मनाला की हा व्हिडिओ आपला 101% व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच मी तुम्हाला सांगते की तुम्ही होप सोडू नका. जरी यूट्यूबने हा नवीन क्रायटेरिया आणलेला आहे तर आपण पण काही कमी नाहीये. मराठी ऑडियन्स किंवा मराठी युट्यूबर आपण पण काय करणार आहोत, आपल्याकडून आता जे माझे क्रिएटर आहे ते काय करणार, 31 जानेवारीपर्यंत चॅनल मॉनिटाईज करणार असा मला कॉन्फिडन्स आहे. आणि ज्यांचे ते करून कितीही प्रयत्न करून नाहीच झाला, शेवटी लक असतं, नाहीच झाला तर पुढचा जो यूट्यूबचा डबल क्रायटेरिया आहे जो 20 मिलियन व्ह्यूजचा आणि 8000 तास वॉच टाईमचा, त्याच्यासाठी तर मी नेहमी तुमच्यासाठी काय असणार आहे, तयार असणारच आहे तुम्हाला हवी ती मदत करण्यासाठी. तर चला मग, तुम्हाला हे नवीन अपडेट कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. कारण हे नवीन अपडेट सगळ्यांना छान वाटलं असेल असं काही नाहीये. ज्यांच्यात खूप जोश आहे किंवा ज्यांना म्हणजे कोणतंही नवीन चॅलेंज पार करायला आवडतं त्यांना कदाचित छान वाटू शकतं. पण आपलं बेसिक टार्गेट हेच असतं की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करून आपल्याला पैसे कमवायचे असतात. आणि तुम्हाला माहीतच आहे की यूट्यूबवरून पैसे कमवायचे म्हटले तर यूट्यूबचा मॉनिटायझेशन क्रायटेरिया हा कंप्लीट करावा लागतो. तोपर्यंत आपल्याला यूट्यूबवरून 1 रुपयाही मिळत नाही. आणि आतापर्यंत हा क्रायटेरिया बघून बघून माझे जे यूट्यूबर होते ते म्हणजे वैतागून गेलेले होते. तर आता हा नवीन क्रायटेरिया बघून तुमच्या काय कमेंट्स आहे, तुमच्याकडून तुमच्या मनात काय प्रश्न उद्भवलेले आहे किंवा यूट्यूबच्या ह्या अपडेटबद्दल तुमचं मन काय सांगत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आज मी कोणाच्याही व्हिडिओमध्ये प्रमोशन केलेलं नाहीये. कारण हा जो अपडेट होतं ते अपडेट बघितल्या मी तुम्हाला खरंच सांगते की मी सगळं काम बाजूला सोडलेलं आहे आणि तुमच्यासाठी हे नवीन अपडेट सगळ्यात आधी घेऊन आलेले आहे. कारण माझा नवीन युट्यूबर माझ्या व्हिडिओची वाट बघत असतो. कारण मी त्याला प्रॉमिस केलेलं आहे की सगळ्यात आधी जे नवीन अपडेट असतं मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर मला ज्या वेळेस हे अपडेट कळालं लगेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर तुमच्या उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला अजूनही लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
कारण आपण आपल्या चॅनलवरती यूट्यूब संबंधित असेच नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या काही सिक्रेट ट्रिक्स असतात त्या सिक्रेट ट्रिक्स मी काय करत असते रेग्युलरली तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि जो यूट्यूबने आता जो डबलचा क्रायटेरिया आणलेला आहे, जे अपडेट आणलेला आहे, त्यासाठी मी आधीच काय कराल 31 जानेवारीपर्यंत माझ्या सगळ्या ऑडियन्सचे चॅनल हे मॉनिटाईज झाले पाहिजे यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ चॅनलवरती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा आणि हेल्दी राहा आणि नेहमी स्माईल देत राहा. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.